काल रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातावर एक महाप्रेझेंटेशन सादर केलं. तासाभराच्या या मांडणीत त्यांनी विमानाचे तांत्रिक तपशील, पायलटची माहिती आणि कंपनीवर प्रश्न उपस्थित केले. पण हे प्रेझेंटेशन नीट पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, यात नवीन असं काहीच नव्हतं. जे प्रश्न गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर फिरत आहेत, त्याच प्रश्नांना रोहित पवारांनी फक्त पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचं रूप दिलंय. आज आपण याच मुद्द्यांची विश्लेषण करून माहिती घेणार आहोत. अशा प्रकारे तथ्यांचा अभाव असताना केवळ संशय पेरण्याचं काम केलं जातं. रोहित पवारांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये विमानाचा वेग, उंची आणि पायलटच्या अनुभवावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. त्यांनी सांगितले की हे विमान अतिशय प्रगत होते, तरीही अपघात कसा झाला. पण हा प्रश्न विचारताना ते हे विसरले की जगातील प्रगत विमानही तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमुळे अपघातग्रस्त होतात. पायलट बद्दल त्यांनी विचारलेले हे प्रश्न आधीच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये फिरत आहेत. त्यात नवीन असं काही नाही. वैमानिकांचा अनुभव किती होता, त्यांनी शेवटच्या क्षणी काय संवाद साधला, हे सर्व प्रश्न DGCAच्या तपासात आधीच घेतलेले असतात. रोहित पवारांनी यात कोणतंही नवीन फॉरेन्सिक तथ्य मांडलेलं नाहीये, तर केवळ सोशल मीडियावरील चर्चेला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं आहे. विमान कंपनी आणि त्याच्या मेंटेनन्सवर त्यांनी बोट ठेवलंय. त्यांनी लिफ्टच्या केबलचं उदाहरण देत विमानच्या इन्स्पेक्शन कसं केलं जातं यावर प्रश्न उपस्थित केले आहे. पण विमान वाहतूक क्षेत्रातले सुरक्षा नियम हे लिफ्टपेक्षा 1000 पटीने कडक असतात, हे कदाचित ते विसरले असेल. कोणत्याही पुराव्याशिवाय कंपनीवर संशय व्यक्त करणं हे केवळ तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासारखंच आहे. त्यांनी वारंवार माझ्या माहितीनुसार किंवा मला संशय आहे असे शब्द वापरले. जर तुमच्याकडे खरोखरच कंपनीच्या विरोधात पुरावे होते तर ते तुम्ही थेट तपास यंत्रणांना का दिले नाही? प्रेस कॉन्फरन्स करून प्रेझेंटेशन देणे हे तपासाला दिशा देण्यापेक्षा लोकांमध्ये पॅनिक निर्माण करण्याचं काम करतंय. रोहित पवारांनी अजितदादांच्या वैयक्तिक वस्तूंचा उल्लेख केलाय. त्यांचा जळलेला स्वेटर, चप्पल आणि घड्याळ हे ऐकताना नक्कीच अंगावर काटा येतो. पण प्रश्न असा आहे की या भावनिक गोष्टींचा अपघाताच्या तांत्रिक कारणाशी काय संबंध आहे? अपघात हा भीषण होता हे त्या वस्तूवरून सिद्ध होतच. पण रोहित पवार हे वारंवार हा घातपात असू शकतो असं ध्वनित करून लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. दुःख होणं स्वाभाविक आहे, पण त्या दुःखाचा वापर करून तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे कितपत नैतिक आहे? त्यांनी स्वतःच मान्य केलं की लोकांमध्ये 6वी व्यक्ती किंवा बॉडी अदलाबदल अशा अफवा आहेत. पण त्या अफवांना पूर्णविराम देण्याऐवजी त्यांच्या प्रेझेंटेशनमुळे अधिकच गोंधळ वाढलेला आहे. त्यात मला काही मुद्दे जाणवले. विमानाचे उड्डाण मार्ग आणि वेळेचे जे टाइमलाईन आहे त्यांनी दिलेली आहे, ती सर्व सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती आहे. रोहित पवारांचा स्वतंत्र असा रिसर्च कुठेच दिसून येत नाही. दुसरा मुद्दा, जर त्यांना खरोखरच वाटतं की राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्था तपास नीट करणार नाहीत तर त्यांनी थेट कोर्टात दाद का मागितले नाही? तिसरा मुद्दा, CCTV फुटेजचा आधार घेऊन त्यांनी जो निष्कर्ष काढले ते तज्ज्ञांच्या मताशिवाय काढले गेलेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांचा गोंधळ उडत आहे. रोहित पवारांचं हे प्रेझेंटेशन म्हणजे पॅकेजिंगचा प्रकार आहे. जुनीच माहिती सोशल मीडियावरून चर्चा आणि भावनिक आव्हान यांचे मिश्रण आहे. राजकारणात प्रश्नांची उत्तरं शोधण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण करून लोकांचं लक्ष विचलित करणं सोपं असतं. पण अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत अशा प्रकारे शंकांचं मोहोळ उठवणं दुर्दैवी आहे. तथ्यांची पडताळणी तपास यंत्रणांना करू द्या. आपण केवळ राजकारणासाठी अपघाताचा वापर करू नये. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनमध्ये काही ठोस होतं की जुन्याच गोष्टी नव्या स्वरूपात मांडल्या गेल्या होत्या? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.